लोन भरू शकता, म्हणजे लोनचा टेन्युअर तुम्हाला 7 वर्षापर्यंत. ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच, वृत्त नव्हे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया MIDC शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक मार्गदर्शन व माहितीवर कार्यक्रमाला ग्राहक आणि व्यावसायिक समुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बँकेच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमात बँकेचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध शाखांचे प्रबंधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य प्रबंधक सुजित वाघमारे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सेंट्रल बँकेच्या कर्ज व्यवस्थेची वैशिष्ट्ये, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या योजनांची अचूक माहिती दिली. त्यांनी व्यवसायाचे आधुनिकीकरण, गुंतवणूक वाढ आणि तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आज 21 तारखेला जो काय प्रोग्राम ठेवला आहे त्याच्यात MSME क्रेडिट कॅम्प आहे. याच्यामध्ये MSMEच्या रिलेटेड ज्या काही स्कीम आहेत, सेंट बिझनेसेस, सेंट हॉटेल, सेंट CA या स्कीमचे डिटेल्स आम्ही इथे शेअर केले. या व्यतिरिक्त आणखी भरपूर स्कीम आहे, त्या स्कीम आम्ही लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या स्कीम बऱ्याच दिवसापासून बँकेत आहेत, पण त्या पूर्ण लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्या आमचा उद्दिष्ट या कॅम्पचा हाच आहे की या स्कीमचा पूर्ण स्कीम सर्व लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या योजनेचा सर्व लोकांनी फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या या योजनेतूनच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे, हा त्यामागचा दृष्टिकोन होता. आम्ही ग्राहकांना एकच संदेश देऊ शकतो की बँकेत येऊन तुम्ही MSMEच्या असतील, ॲग्रिकल्चरच्या असतील किंवा रिटेलच्या असतील, सर्व स्कीम आधी समजून घ्या, चांगल्या पद्धतीने समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुठल्या स्कीममध्ये तुम्हाला असं वाटत असेल की याच्यात आपल्याला लोन घेणं गरजेचं आहे किंवा आपण घेऊ शकतो, त्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे सर्व लोकांनी. हो, पुढच्या आठवड्यात आमचा एक कॅम्प रिटेलशी रिलेटेड, ज्यामध्ये आपण गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा व्यक्तिगत कर्ज, पर्सनल लोन असे आम्ही कर्जाचं वितरण पुढच्या आठवड्यात वर्धा ब्रांचमध्ये करणार आहे. त्यानंतर MIDC शाखा प्रबंधक रोहित वानखडे यांनी उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त अशा 2 प्रमुख योजनांची माहिती देत ग्राहकांना कर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, व्याजदर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आज हा आपला MSME आउटरीचचा कार्यक्रम आहे. पूर्ण भारतभर सेंट्रल बँकेच्या वतीने राबवण्यात येतो आहे. आपल्या इथे हा क्षेत्रीय कार्यालय नागपूर यांच्या वतीने राबवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण विविध ज्या MSMEच्या स्कीम्स आहे त्याबद्दल आपण इथे माहिती घेतली आणि सँक्शन लेटरचं वितरण यामध्ये आपण या कार्यक्रमात केलं आहे. पुढचा आपला हाच टार्गेट राहील की या माध्यमातून जसं आपण MSME या क्षेत्राला भक्कम करतो आहे आणि जे उद्योजक आहेत, ग्राहक आहेत, त्यांना बळ देतो आहे या MSME ॲडव्हान्सच्या माध्यमातून, तर याद्वारे आपण देशाचं जे आर्थिक नियोजन आहे, आर्थिक पाया जो आहे तो मजबूत करतो आहे यामधनं. कारण उद्योग क्षेत्र जर मजबूत होईल तर रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मिती होईल तर आपला देश नक्कीच पुढे जाईल. सेंट्रल बँकेच्या ग्राहकांना हा संदेश देईल की त्यांनी भरपूर प्रमाणात या जी योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा. योग्य आपले जे कस्टमर्स असतील, आपले मित्र असतील, मंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांनासुद्धा या योजनेबद्दल सांगावे आणि आपल्या नजीकच्या सेंट्रल बँकेत जाऊन या योजनांची माहिती घेऊन आपल्याला हवं असलेल्या स्कीमबद्दल माहिती घ्यावी आणि आपला रोजगार जो आहे तो सुरळीत चालवावा. तर वर्धा शाखा प्रबंधक हेमंत उंबरकर यांनी ग्राहकांनी योजनांचा योग्य फायदा घेत नवीन व्यवसाय सुरू करावे, बँक सर्वतोपरी सहकार्य देईल असे सांगत उद्योजकतेला प्रोत्साहन दिले. यानंतर ग्राहकांसाठी सेंट बिझनेस लोन, सेंट शॉप लोन, सेंट GST लोन, सेंट हॉटेल लोन, सेंट संजीवनी लोन, सेंट CA, CS, CMA लोन या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती देण्यात आली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वर्धा आपले आजच्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करत आहोत. आज पूर्ण भारतभरात जितकी सेंट्रल बँकेच्या शाखा आहेत तेथे हा मेगा क्रेडिट नवीन कस्टमर, नवीन MSME उद्योजकांपर्यंत पोहोचणं व त्यांच्या गरजेनुसार त्यांना लोन प्रोव्हाइड करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. RBIच्या एका रिपोर्टनुसार जर 100 रुपयाचा लोन MSME क्षेत्रात लागत असेल तर फक्त 54 रुपयाच्या लोनची पूर्तता होते व 46 रुपयाच्या लोनची गॅप पडते. तोच गॅप पूर्ण करण्यासाठी भारत सरकार खूप सारे योजना जसे बॅकएंड सबसिडी,
किंवा व्याजातील सबसिडी किंवा CGT MSE जसं कोलॅटरल फ्री लोन देणं हे देत असते. त्यामुळे MSMEला बूस्ट मिळणार असं होते. त्याचं दुसरं एक कारण असं आहे की एखादा व्यक्ती जर नोकरीवर लागला तर तो त्याचं एक कुटुंब सुखी करू शकतो, पण एक दुसरा व्यक्ती जर त्याला उद्योग टाकला तर तो त्याच्या गरजेनुसार 10, 20, 50, 100 असे एम्प्लॉईज तो हायर करू शकतो, त्यांना तो रोजगार देऊ शकतो व स्वतःच्या कुटुंबासोबतच तो 10, 20, 100 जे त्यांनी हायर केलेले व्यक्ती आहेत त्यांचं पण कुटुंब सुखी करतो. म्हणूनच MSME क्षेत्रात गव्हर्नमेंटचा पण खूप लक्ष आहे व नवीन नवीन स्कीम्स या येत आहेत. अशी पॉवर MSME क्षेत्रात आहे. म्हणूनच आमच्या जे सेंट्रल बँक आहे यांनी पण खूप सारी योजना जी आहेत MSME बॉरोवरसाठी राबवली आहे. त्याचं उदाहरण सुजित सरांनी पहिले दिलेलंच आहे. तर मी या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सेंट्रल बँकेचे जितकेही स्कीम आहेत त्या स्वतःचा आपणावाच, पण आपले कोणी मित्र मंडळी नातेवाईक असतील तर त्यांना पण ह्या स्कीम सुधावा. याचा मेन उद्देश असा आहे की आपल्याला कमीत कमी व्याजदरात हे लोन प्रोव्हाइड केले जाते व फास्ट अशी प्रोसेसिंग करून तुम्हाला लवकरात लवकर लोन दिले जाते. प्रत्येक योजनेचे उद्दिष्ट, फायदे, कर्ज मर्यादा आणि प्रक्रिया यांचे स्पष्टीकरण करण्यात आले. ग्राहकांना मुक्तपणे बोलण्याची संधी देण्यात आली आणि ग्राहकांनी आतापर्यंत मिळालेल्या सेवांबद्दल समाधान व्यक्त करत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. वर्धा MIDC माझे 2 युनिट आहेत. एक फॉर्म आहे सीड्सचं काम करतो मी आणि सेकंड फॉर्म माझी मसाला आहे स्पायसेस. मागच्या 12 वर्षापासून व्यवसाय करतोय मी. व्यवसाय चालवणे आणि व्यवसाय सुरू करणे यातून वेगवेगळे भाग आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथे आहे, पण चालवणं तुम्हाला आहे. पर्सनल एक्सपिरियन्स मला बँकेचा असलेला आहे की इथलं जे स्टाफ आहे खास करून ब्रांच मॅनेजर व्हेरी कॉपरेटिव्ह आहे आणि कुठल्या स्कीममध्ये आपण बसू शकतो, कुठून आपल्याला सबसिडी मिळू शकते त्याची त्यांना पूर्णपणे माहिती आहे. ते पूर्ण कॉपरेट करतात आणि एक चांगला अनुभव मला सेंट्रल बँकेचा आलेला आहे. जर कोणी नॅशनल बँकेमध्ये ICICI, HDFC किंवा ॲक्सिसला जात असेल तर त्यांनी चुकूनही जाऊ नये. त्या बँकेपेक्षा सेंट्रल बँकेचा इथे यूज करा तुम्ही. सेंट्रल बँक किंवा अदर बँक्स आहे, पण इथल्या ज्या स्टाफचा जे मला अनुभव आलेला आहे त्या स्टाफच्या प्रमाणे हे एकदम कॉपरेट नेचर आहे. तुम्हाला पूर्ण गाईडलाईन करतील आणि अशा पद्धतीने माझा एक अनुभव मला ते भेटलेला आहे. किया जो है 1 महीने पहले करीब मैं सर के पास आया तो उन्होंने बोले प्रॉपर्टी मॉर्गेज करने की ज़रूरत नहीं है, आपका मतलब टर्नओवर है और बाकी चीज़ें हैं तो हम आपको CC करके देते हैं, आप उससे अपना बिजनेस एक्सटेंड करो. और डॉक्यूमेंट ला के दिया मैंने सर को. तो करीब ऐसा समझ लीजिए कि 15 या 20 दिन पहले मैंने सर को एक फाइल रेडी करके दिया, जो भी मेरा 3 साल का आइडिया था और बाकी की जो रिक्वायरमेंट वो सब मैंने दिया उनको और आज सैंक्शन लेटर मिल गया. थैंक यू सो मच. कार्यक्रमात खालील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. सुजित वाघमारे, मुख्य प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रमाकांत दांडेकर, सचिव लघु उद्योग भारती, रमेश घडिया कन्स्ट्रक्शन, देशमुख ओवी सेल्स, हेमंत उंबरकर, शाखा प्रबंधक वर्धा, रोहित वानखडे, शाखा प्रबंधक MIDC, राहुल अन्नदाते, शाखा प्रबंधक भूगाव, लॉयड स्टील, नागसेन हुमने, शाखा प्रबंधक पवनार, गौतम खोब्रागडे, शाखा प्रबंधक हमदापूर, साधना ढोबळे, शाखा प्रबंधक सारोड हिरापूर, नितीन शेंडे, शाखा प्रबंधक सेवाग्राम, कुंदा सोनकुसरे, शाखा प्रबंधक झाडशी, ऋषिकेश कडूकर, असिस्टंट मॅनेजर MIDC. कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी संजय पाल, तुषार वादाफळे, ताराचंद सेलोकार, तर सुबोध लाभे, विवेक चौधरी आणि नरेश उरकडे. एकूणच हा मार्गदर्शन कार्यक्रम ग्राहकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरला असून बँक व ग्राहक नात्यात आणखी विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्य दृढ करणारा ठरला.